पावसाळा सुरू होताच अकोले तालुक्यामध्ये सर्पदंशाच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे। मे, जून आणि जुलै या अवघ्या 80 दिवसांच्या कालावधीत ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि खासगी रुग्णालयांमध्ये मिळून तब्बल 131 सर्पदंशाच्या रुग्णांवर उपचार करण्यात आल्याची नोंद आहे। यामध्ये सर्वाधिक 67 रुग्णांवर खासगी रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले। आदिवासी आणि दुर्गम भागात सर्पदंशाच्या घटना या सातत्याने वाढत असल्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये हा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जाते। पावसाळ्यात सापांच्या विळांमध्ये पाणी साचल्यामुळे ते सुरक्षित ठिकाण आणि भक्ष्याच्या शोधात मानवी वस्त्यांकडे वळतात। जंगलाचं कमी होत जाणारं क्षेत्र, शहरीकरणाचा वाढता वेग आणि नैसर्गिक भक्ष्याची कमतरता यामुळे सापांचा वावर गावामध्ये वाढत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे। विशेषतः जून ते ऑक्टोबर या कालावधीत शेतात काम करणारे शेतकरी, मजूर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना सर्पदंशाचा सर्वाधिक धोका असतो। त्यामुळे शेतात काम करताना गमबूट वापरणं, रात्री टॉर्चचा वापर करणं, झुडपांमध्ये हात घालताना काळजी घेणं आणि घराच्या परिसरात स्वच्छता राखणं आवश्यक असल्याचं आरोग्य विभागाने सांगितलंय। दिलासादायक बाब म्हणजे अकोले तालुक्यातील राजूर, कोतुळ, समशेरपूर, अकोले ग्रामीण रुग्णालय तसेच शेंडी, मवेशी, विठा, म्हाळादेवी, खिरविरे, लाडगाव, कोहणे आणि धामणगाव पाट म्हणजे कोतुळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सर्पदंशावरील अँटी स्नेक व्हेनम लसीचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात आलाय। यापूर्वी हा साठा सहजासहजी उपलब्ध होत नव्हता। आता सर्पदंशाच्या रुग्णांची नोंद पाहूया। जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 25, राजूर ग्रामीण रुग्णालयात 19 रुग्ण, कोतुळ ग्रामीण रुग्णालयामध्ये 16 रुग्ण, अकोले ग्रामीण रुग्णालयात 8 रुग्ण, समशेरपूर ग्रामीण रुग्णालयात 4, खासगी रुग्णालयामध्ये 67, एकूण रुग्णांची संख्या आहे 131। सर्पदंश झाल्यावर काय करायचं? आरोग्य विभागाच्या माहितीनुसार सर्पदंश झालेल्या व्यक्तीला घाबरू न देता धीर द्या। दंश झालेला अवयव शक्य तितका स्थिर ठेवा। रुग्णाला तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल करा। रुग्णालयामध्ये पोहोचेपर्यंत दंश झालेल्या जागेच्या थोडं वर सैलसर कापडी पट्टी बांधा। आता साप चावल्यावर काय करायचं नाहीये, तर दंश झालेल्या जागी ब्लेडने काप मारणे, रक्त तोंडाने चोखण्याचा प्रयत्न करणे, तेल, तिखट किंवा जडीबुटी लावणे, तसेच रक्तप्रवाह पूर्णपणे बंद होईल इतकी घट्ट पट्टी बांधणं टाळा। अशा उपायांमुळे रुग्णाची प्रकृती अधिक गंभीर होऊ शकते। डॉक्टर भांडकोळी आणि डॉक्टर देविदास नवले हे यामध्ये आता देवदूत ठरतात। अकोले शहरामधील हरिश्चंद्र हॉस्पिटलमध्ये सर्पदंशाच्या रुग्णांची सर्वाधिक संख्या उपचारासाठी दाखल होत असल्याचं दिसून येत आहे। येथील डॉक्टर M.K. भांडकोळी यांनी आतापर्यंत हजारो सर्पदंशाच्या रुग्णांवर उपचार केले असून अनेक रुग्णांना जीवनदान दिल्यानं तालुक्यामधील नागरिक त्यांना देवदूत म्हणून संबोधतात। यासोबतच डॉक्टर देविदास नवले यांच्या रुग्णालयात सुद्धा सर्पदंशाच्या रुग्णांवर प्रभावी उपचार केले जातात। त्यामुळे सर्पदंश झाल्यानंतर अनेक रुग्ण शासकीय ग्रामीण रुग्णालयांसोबतच हरिश्चंद्र हॉस्पिटल आणि नवले हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल होत असल्याचं चित्र आहे। साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर। आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राइम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध। तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते। आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग। प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब। तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर। आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील। आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर। संपर्क
91 36 52 93 93.